तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या 5 नंबरच्या ब्लॉगमध्ये। आणि 5 नंबरचा ब्लॉग आपला असणार आहे आळंदीच्या वारीचा। तर मी आज निघालेलो आहे आळंदीच्या वारीला, मी आणि मम्मी। तर चला भेटू आता डायरेक्टली आळंदीमध्ये। तर या ठिकाणी शिल्लोडवरनं मी निघालेलो आहे। गाडीमध्ये खूप गर्दी असल्यामुळे बसायला जागा भेटली नाही, इथं बसलोय कसं तरी। आई बसली पाठीमागं आणि तर चला आता भेटू डायरेक्टली पुण्यामध्ये गेल्यानंतर। पुण्यामध्ये म्हणजे आळंदी फाट्यावर उतरणार आहे मी। आता आळंदी फाट्यावर उतरल्यानंतर भेटू, तिथून जायला कसं आहे, बस आहे का ॲटो आहे, तर ठीक आहे चला। तर आता छत्रपती संभाजीनगरवरून निघालेलो आहे मी पुण्याकडं। तर चला आता भेटू पुण्यात गेल्यानंतर। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची। तर नमस्कार मित्रांनो, मी आलेलो इथं। तुम्ही बघू शकता किती मोठी गर्दी आहे। म्हणजे गर्दी तर पलीकडे जास्त आहे, पण इकडनं गर्दी याच्यासाठी आहे की माझ्यासमोर जो कळस आहे आणि तो कळस हल्ल्यानंतरच माऊलीचं पालखीचं प्रस्थान होतं। तर ते कळस हलण्याचं बघण्यासाठी इथं सगळेजण एवढी गर्दी थांबलेली आहे। ही गर्दी बघू शकतो तुम्ही। तसं मी तुम्हाला शूटमध्ये गर्दी दाखवणारच आहे। तर आता वाजलेले 3:30 आणि 4ला तो कळस हलतो असं म्हणतात। 4च्या दरम्यानच हलतात म्हणतात। तर भेटलं मला माझ्या नशिबानं शूट, तर मी ते शूटसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि तो प्रयत्न करणारच। तर या ठिकाणी एकदा मी गंध वगैरे लावून घेतो। मित्र भेटला आहे, वरच बसलेला होता, त्यानेच मला बसायला जागा दिली। तर दादा लाव रे गंध। लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना। विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। या ठिकाणी एवढी गर्दी झालेली आहे, कळस हलण्याची केव्हापासून वाट बघतोय, पण कळस काही अजून हलत नाही। पण गर्दी एवढी वाढलेली आहे की गर्दीमध्ये कशी चेंगराचेंगरी होते मी तुम्हाला दाखवतोय। तर बघा चेंगराची पहावेना। तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना। विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। ऐसे लाभो भान देगा देवा दान, चरणात ध्यान राहू देगा। अमृताची वेळ अमृताचा कुंभ, भक्तीचा मृत। तर सर्वांना रामकृष्ण हरी। आधी तुम्ही बघितलं काल माऊलीच्या दिंडीचं प्रस्थान झालं आणि आज पालखी निघणार आहे। तर पालखीकडे आम्ही चाललेलो आहे आता। म्हणजे जास्त काही पंढरपूरपर्यंत जाणार नाही आहे, पण कुठपर्यंत जातात तिथपर्यंत आम्ही जाणार आहे। तुम्ही आता प्रस्थानचा आनंद बघितलाच, तर आता मी तुम्हाला पालखीचा सुद्धा आनंद दाखवणार आहे, ते तुम्ही नक्की बघा। तर चला आता भेटू पालखीमध्ये। बघू शकता तुम्ही, अथर्व आणि मी आता दिंडीमध्ये सामील झालेलो आहे। तर दिंडी किती लांब आहे मी तुम्हाला दाखवणार आहे। खूप अशी लांबी लाईन आहे, नजर पुरत नाही दिंडीमध्ये। गर्दीमध्ये आमचं सगळ्यांचं
घामागर्दीमध्ये दर्शन झालेलं आहे माऊलीच्या पालखीचं. आता पालखी समोर गेलेली आहे, तर खूप गर्दी आहे या ठिकाणी. खूप म्हणजे इतकी दिक्कत झाली ना दर्शन घ्यायला, पण शेवटी दर्शन घेतलंच आम्ही. मन झाले रंग माऊलीचे, घडो तुझी पिता वाढो तुझा संग, जीवनाचा रंग पाहू दे गा. तर फायनली आता एकदाच आम्ही दिंडीमधून मोकळं झालेलो आहे. खूप गर्दी होती आणि आता गर्दीमधून बाहेर निघलो नाही, पण अजून सुद्धा खूप समोर जाणार आहे आम्ही. बघू किती समोर जायचं आहे. तर अजून पालखी चालू आहे. एवढा मोठा जल्लोष आहे, तुम्हाला खरं सगळ्यांनी यायला पाहिजे आणि या पालखीचा आनंद घ्यायला पाहिजे, कारण असा आनंद तुम्हाला कुठं भेटणार नाही. आणि हे आमचे अथर्व शेठ म्हणजे आमचे इकडं मम्मी ताई सगळे एवढे थकले गर्दीमध्ये. आताच पाणी वगैरे घेतलं आम्ही, निघलो आता समोर. चला देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना जग. तर नमस्कार मित्रांनो, खूप पुढं चालून आल्यानंतर आम्हाला लागलेलं आहे पिंपरी चिंचवडचं साई मंदिर. तर मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे आणि दर्शन झाल्यानंतर मी तुम्हाला सर्व मंदिराच्या फुटेज पण दाखवणार आहे की कशा प्रकारचं हे एकदम असं उत्कृष्ट असं पद्धतीचं हे मंदिर आहे. असं इथं आल्यानंतर असं वाटलं की मी शिर्डीला आल्यासारखं मला भास आला. तर दर्शन झाल्यानंतर मी तुम्हाला मंदिराचा सर्व परिसर आणि व्ह्यू दाखवणार आहे. तर चला भेटू आता मंदिराचं दर्शन झालं. तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना. जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पाहावेना. ऐसे लाभो भान देगा देवा दान, चरणात ध्यान राहू दे गा. अमृताची वेळ अमृताचा कुंभ. तर तुम्ही बघितलंय साईबाबाच्या मंदिराचा योग किती भारी होता आणि साईबाबाच्या मंदिरामध्ये अष्टविनायक गणपती, किती छान असं गणपतीचं मंदिर होतं ते तुम्ही बघितलं. अजूनसुद्धा मी मंदिरातच जे अजून फिरतोय आणि अजून सगळ्या देवांचं दर्शन घ्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. अष्टविनायक गणपतीचं त्यांचं दर्शन झालेलं आहे, बाकीच्या देवांचं दर्शन बाकी, म्हणजे साई मंदिरातच ते सगळे देव आहे ते मी आता तुम्हाला दाखवतो. मरणाची झळ साह. बघू शकता तुम्ही साई मंदिरातलं कसं, म्हणजे खूप मोठं मंदिर आहे. म्हणजे मंदिरामध्ये सर्व देवांनी देवदेवता या ठिकाणी. ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पाहावेना. तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तर पालखीतून आम्ही आलेलो आहे घरी. खूप थकलो होतो त्यामुळं झोपलो होतो. आता वाजलेले संध्याकाळचे 6 वाजले. तर झोपून चहा वगैरे घेतला आम्ही. नंतर इकडं आमच्या पाहुण्याचं घरांचं बांधकाम चालू आहे, बघू शकता तुम्ही. इकडं आलो होतो. तर या ठिकाणीच आपला हा ब्लॉग स्टॉप करू. तुम्हाला माऊलीच्या पालखीचा ब्लॉग कसा वाटला आणि पब्लिक पाहून तुमचं काय मन हरवून गेलं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असंच आपले ब्लॉगला बघत राहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.